तू एक गोष्ट ध्यानात ठेव, तुम्ही किती मोठे तोपची असा किती मोठे सुरमार घालून, परंतु काळाला हरवलं काय नाही, सोपं नाही. मैत्र केला महाबळी, कामा नाही अंतकाळी. अंतकाळ म्हणजे काय, मरण म्हणजे काय, काळच आहे तो. आणि काळापेक्षा सुद्धा एक काळ आहे, कोणता कोणता, महाकाळ. काल आहे, परंतु काळाला मारणं काही नाही, शक्य नाही. परंतु त्याने आपल्या परीनं जेवढा होईल तेवढा काय केला, प्रयत्न केला काळाला मारणं. तर 6 दिवसाचे भगवान श्रीकृष्ण झाले. 6 दिवसानंतर कंसाने पुतना नावाची त्याची जी काय होती बहीण होती. आता तुम्ही म्हणणार एक टक्की बहीण चांगली, एकाची बहीण, त्याची ती बहीण कशी होती, त्याची बहीण होती ती मागच्या जन्माची. कोणती, ज्यावेळेस बळीराजाची यज्ञातील बळीराजाची मुलगी ती एकच आहे, आणखी दुसरी एक लिंग पुराणात करतात. कुठं, लिंग पुराणामध्ये ती सुद्धा कोणाची बहीण होती, त्या कंसाची बहीण. आता त्यांना काय आठवत होतं, आपलं कालचं आठवतं महाराज, त्यांना मागच्या जन्मात अशी ते दैत्य होते. असं दैत्य आठवत त्यांनी आपल्या बहिणीला प्रार्थना केलं, कोणाला, पुतणेला. आणि पुतणेला सांगितलं की माझा काल जो मला मारणार आहे तो कुठं आहे, म्हणे गोकुळामध्ये आहे. तू काय कर, गोकुळामध्ये जाऊन त्याला मार. ती पुतणं चाललेली गेली. यशोदामातेने सांगितलं मी तुझी बहीण असं म्हणून. त्यानंतर यशोदामातेने ते छोटं बालक घेतलं आणि तिच्या त्या मांडीवर दिलं. ती त्याला दूध पाजायला लागली. कोणाला, त्या छोट्या बालकाला, भगवान श्रीकृष्णाला. अवघं दूध पाजल्यानंतर विष पाजायला लागली. भगवंताला वाटलं आधी ना आपल्याकडे कशी करून जवळनाथ महाराज, देव एक तर कोणाला धरी, देव एक तर कोणाला धरी नाही, आणि धरलं तर थोडी नाही. आपल्या शास्त्रामध्ये 9 ग्रह आहेत. किती, 9 ग्रह. ज्योतिषाने म्हणतात की सध्या सूर्य खरावे, तुमचा चंद्र खरावे, मग प्रत्येक ग्रहाच्या शांतीकरता काही काही योजना. तसं भागवतामध्ये म्हटलेलं एक 10वा ग्रह कोणता, म्हणून 9 ग्रह. तसं एक 10वा ग्रह कोणता, भगवान श्रीकृष्ण. 10वा ग्रह जसं शनी लागला पाठीला. शनी किती वर्ष राहतो मला, 7.5 वर्ष. आता काय म्हणतात, शनीची 7.5. किंवा काही जे मजबूत असेल तर 2.5 वर्ष निघून जातो. सूर्य भगवान आहे, सूर्य भगवान 1 वर्ष. असे प्रत्येक ग्रहाचे काय असतात, तेवढा वेळ लागतात आणि निघून जातात. परंतु भगवान श्रीकृष्ण असा ग्रह आहे, तो एक तर लागत नाही, लागला तर सोडित नाही. असा तो भगवान श्रीकृष्ण त्या पुतण्याच्या मांडीवर झोपलेला आहे. तो की त्याला दूध पाजलं, विष पाजलं. त्याला वाटलं आता हिला आपलं धरलं नाही, आता आपल्याला सोडायचं नाही. भगवंताने काय केलं, तिचे प्राण सोडायला सुरुवात केली आणि प्राणवृत्तीला काय करून टाकलं भगवंताने, मारून टाकलं. भगवंताच्या हाताने असं केलेलं आहे की गवळ म्हणते का, गवळ म्हणते याच्या थोड्या सांगू किती, महिली पत्र सिंधू वाटे. भगवंताची खोडी नाही तर याच्या अनेक खोड्या आहेत. अशी प्रकारची पूतना मारली. त्यानंतर कागासुराला, बकासुराला, कागा बकासुर मारली बाळपणी, भोगी दैत्य खाणी बुडविली. अशा प्रकारे त्या भगवंताने लहानपणामध्ये भरपूर राक्षस मारले. थोडा मोठा झाल्यानंतर रांगायला लागले आणि रांगत असताना त्याने काय केलं, काही पुढे केल्या. आता यशोदा माता, यशोदा काय आहे, यशोदा तत्व, नंद तत्व काय आहे, आपण सुद्धा यशोदा होऊ शकतो, आपण सुद्धा नंद होऊ शकतो. यशोदा होण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला सवय आहे कोणती, क्रेडिट घेण्याची. कोणती सवय मला, क्रेडिट घेण्याची. ती क्रेडिट घेण्याची सवय जर आपण सोडली, ते दुसऱ्याला लागली तर आपण सुद्धा काय होऊ शकतो, यशोदा होऊ शकतो. विठाल विठाल. शब्दातच आपल्याला यश काय शब्द आहे, यश. आणि दा यशती म्हणजे देणे. जी दुसऱ्याला यश द्यायचं जाणती ती काय आहे, यशोदा. म्हणून तिच्या घरी कोण जन्माला आला, भगवान श्रीकृष्ण. आणि दुसरी यशोदा आहे असं नाही, तिचे पतिराज हे सुद्धा कोण आहे, नंद. काय काय आहे, नंद बाबा. आनंदो ददाती किती नंद, असं म्हटलेलं पुस्तकामध्ये. तर जो दुसऱ्याला आनंद देतो तो कोण आहे, नंद. तसे एखादी सामान्य स्त्री ते म्हणते मला सुद्धा यशोदा व्हायचंय, मला सुद्धा भगवान श्रीकृष्ण प्राप्त करायचं, करू शकते. काय करावं लागेल तिला, यश दुसऱ्याला द्यावं लागेल. यश देणं, आणि यश देणं हे काही सोपं सध्याच्या काळात नाही. आता एखादा मनुष्य एखाद्या निवडून आला,
पुढं माहिती आहे. पण तो काय म्हणतो, आपण जर आपल्या घरात जर पाठीमागे त्याचं नसतं राहिलं ते निवडून आले नसते म्हणजे